नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत आणि तो आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा उपयोगात आणता येईल हेही पाहणार आहोत. हा अध्याय आपल्याला गुरु आणि शिष्य यांचे नाते किती पवित्र असते, गुरुसेवेचे खरे स्वरूप काय आहे आणि निस्वार्थ सेवेचे फळ कसे मिळते हे अतिशय सोप्या कथेद्वारे शिकवतो. चला तर मग या अध्यायातील कथा समजून घेत गुरुसेवेचा खरा अर्थ जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा, गुरुकृपेचा खरा अर्थ. मित्रांनो, पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. तेथे वरिष्ठ आदी अनेक महर्षी तप करीत असत. त्यांपैकी पैल मुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते. त्यांपैकी दीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्रे आणि पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करत असतानाच तो प्रवीण झाला. एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी सहस्रवधी जन्मात महापाप केले आहे आणि अनुष्ठाने केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे. परंतु त्यांपैकी काही अजून उरले आहे, ते माझे मलाच भोगायला लागणार आहे. त्याशिवाय ते संपणार नाही. मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही. त्या पापाची निकृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होते असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला आणि शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे, त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे. काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला त्या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो. मी स्वतः आपले भोग भोगायला तयार आहे. तरी कृपया आपली सेवा करायची मला संधी द्यावी. दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील. ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाही. मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला, आंधळा, पांगळा असा होईल. हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही. तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करायची आहे आणि त्यासाठी तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोहोचू शकेल. काशीमध्ये मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु आणि शिष्य राहिले. तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली. गलित गात्र आणि चिडकोर झालेल्या गुरुचा सर्व लहरी आणि केलेला सर्व छळ त्या शिष्योत्तमाने अतिशय आनंदाने सुसून त्याची सेवा केली. दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकरही प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकराने दीपकाला म्हणाले. परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्यास नाकारले. भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवलच वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णूही समाधान पावले. दीपकासमोर प्रगट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले. दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य आणि ज्ञान द्यावे, म्हणजे मला गुरुची अधिक सेवा चांगल्या प्रकारे करता येईल असा वर मागितला. श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे. दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपला शिष्य आणि दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला, तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला वास करशील असा आशीर्वाद दिला. आणि याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचा देह हा व्याधीमुक्त झाला आणि त्यांच्या जीवनाला पूर्तता प्राप्त झाली. मित्रांनो, आजच्या आपल्या जीवनाचा खरा सार म्हणजे आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करणे होय. आपण आपल्या वृद्ध आई वडील आणि वृद्ध आजी आजोबा यांच्या कर्माचे भोग नाही भोगू शकत, परंतु त्यांची निस्वार्थ सेवा नक्कीच करू शकतो.
मित्रांनो, ईश्वर नक्कीच आपल्याकडे पाहत असतो आणि अशा निस्वार्थ सेवेचे फळ तो आपल्याला आशीर्वादाच्या स्वरूपात देत असतो. त्यामुळे आपण आपल्या आई वडील, आजी आजोबा आणि गुरूंची सेवा ही केली पाहिजे. या अध्यायातून आपण हा गुरुकृपेचा नेमका अर्थ काय हे या अध्यायातून आपल्याला स्पष्ट होते. तर या ठिकाणी गुरुचरित्राचा दुसरा अध्याय समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ.